बघा मंडळी, प्रत्येकजण घरामध्ये काम करून किंवा कोणत्या समस्याने सगळे वैतागून गेलेले आहेत, ग्रासलेले आहेत. आणि असंच ग्रासलेल्या भक्ताचं आधीचे जे भोंदू बाबा होते ते अंगारा आणि धूपबत्ती लावून त्यांना फसवायचे. परंतु हा जो तुम्हाला बाबा दिसत आहे, प्रसाद बाबा, हा आताच्या आधुनिक काळातील भोंदू आहे. त्याने भक्तांना फसवण्यासाठी मोबाईल ॲप आणि आधुनिक तंत्राचा उपयोग करून त्यांनी त्यांना जाळ्यात फसवलेला आहे. पण यामध्ये आश्चर्य वाटते ते जे त्याच्या नादाला लागले. शिकले सवरलेले लोक जोपर्यंत त्यांच्या समस्यांचे उत्तर अंधश्रद्धेमध्ये शोधत राहील तोपर्यंत प्रसाद बाबासारखे भोंदू बाबा तयार होत राहतील. नेमकं या भोंदू बाबांना कशा प्रकारे फसवलेलं आहे, कशा प्रकारे मोबाईलचा वापर करून कसं त्यानं समलैंगिक संबंध देखील ठेवलेला आहे, त्याच्यात भिंग आता फुटलेला आहे. मोबाईल ॲपने वशमध्ये करायचा, अंग चोळून आंघोळ आणि शरीर संबंध ठेवणारा पुण्यातील समलैंगिक बाबाचा भिंग फुटलेला आहे. तर भक्तांच्या मोबाईलमध्ये छुप्या पद्धतीने ॲप डाउनलोड करून त्यांना अश्लील कृत्य करायला लावणारा हा प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदार हा समलैंगिक असल्याचा आता उघड झालेला आहे. पुण्यातील सूज भागामध्ये मठ असलेल्या प्रसाद बाबाने आपल्या लैंगिक चाळे केल्याची तक्रार त्याच्या एका भक्ताने केल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये आता तक्रार देण्यासाठी आणखी 15 जण तरुण समोर आलेले आहेत. एवढं मोठं कांड या बाबानं केलेलं आहे. पुरुष भक्ताचे अंग चोळून त्याला आंघोळ घालणारा प्रसाद बाबा उर्फ प्रसाद तामदार प्रस्त गेल्या काही वर्षामध्ये पुण्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये वाढलं होतं. बघा, या आधुनिक बाबाचे इंस्टाग्रामवर 1.5 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच्या कमेंट्स पाहून प्रसाद बाबा आपल्याही आयुष्यातील अडचणी दूर करेल या अपेक्षेने भक्तांनी गर्दी त्याच्या या पुण्यातील सूसमधील ब्रह्मण नायक वाढत चालली होती. प्रसादचे वडील भीमराव दातीरने दिव्य साक्षात्कार झाल्याचा दावा करत हा मठ काही वर्षापूर्वी सुरू केला होता. पुढे CA पर्यंत शिक्षण झाल्याचा दावा करणारा प्रसादने 2022 मध्ये स्वतःला या मठामध्ये बाबा बनवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय भक्ताकडून पैसे उकळण्याबरोबरच त्यांच्याशी समलैंगिक संबंध प्रस्थापित करता यावेत यासाठी देखील होता. त्यासाठी प्रसाद बाबा हा त्याच्या मठामध्ये आलेल्या भक्तांचे मोबाईल फोन मागून घ्यायचा आणि ग्रहदोष असल्याने मोबाईलमध्ये कंपास ॲप डाउनलोड करावं लागेल असं कारण तो द्यायचा. मात्र ते ॲप डाउनलोड करताना तो इयर ड्राईड किड हे आणखी एक ॲप चोरून डाउनलोड करायचा. पालकांना आपल्या मुलावर आणि त्यांच्या मोबाईल ॲक्टिव्हिटीवर नजर ठेवता यावी यासाठी हा इयर ड्राईड किड या ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे. बरं, या ॲपमुळे भक्ताच्या संपूर्ण मोबाईलचा ॲक्सेस प्रसाद बाबाला मिळायचं. भक्ताच्या मोबाईलमधील कॅमेऱ्यातून दिसणारी सगळी माहिती तो गोळा करायचा आणि त्याचा उपयोग भक्ताला प्रभावित करण्यासाठी करायचा. आपण आज कोणत्या रंगाचे कपडे घातले आहेत आणि आज आपण कुठे कुठे गेलो होतो हे सर्व प्रसाद बाबाला दिव्य साक्षात्कार झाला असल्याने समजल्याचं भक्तांना वाटायचं आणि त्यांच्या प्रसाद बाबावरचा विश्वास जो आहे आणखी दृढ होत जायचा. त्यानंतर बाबा विश्वास संपादन केलेल्या तरुण भक्तांना सलग 2 दिवस केवळ 3 तास झोप घेण्याचा सल्ला द्यायचा. त्यानंतर तो भक्ताला या मठात बोलवून पुढच्या अघोरी विद्येच्या क्रिया करण्यासाठी सर्व कपडे काढून फक्त शाल पांघरून बसा आणि झोपा असं सांगायचा. सलग 2 दिवस झोप न मिळाल्याने तो भक्त झोपी गेले की प्रसाद बाबा त्याच्यासोबत लैंगिक चाळी सुरू करायला सुरुवात करायचा. तो भक्त जागा झाल्यावर तुझ्या सगळ्या समस्या माझ्याकडे घेतो आहे असं सांगत त्या भक्ताला लैंगिक संबंध ठेवायला भाग पाडायचा. असंच काय घडलं आहे. पुणे जिल्ह्यातील देहू रोड भागातील जे 39 वर्षाचा बांधकाम बिझनेसमॅन आहे प्रसाद बाबाने असंच या लैंगिक शोषणाचं देखील केलेलं आहे. तसाच प्रकार प्रसाद बाबाने त्या बांधकाम व्यावसायिकाच्या मेव्हण्यासोबत करण्याचा प्रयत्न केला असता इयर ड्रॉप ॲपमुळे मेव्हण्याच्या मोबाईलमधील मेमरी फुल झाल्याचं नोटिफिकेशन आलं आणि बाबाचं बिल तिथंच फुटलं. त्यानंतर या बांधकाम व्यावसायिकाने आणि त्याच्या मेव्हण्याने पोलिसांकडे तक्रार दिली आणि पोलिसांनी प्रसाद बाबाला बेड्या घातल्या आहेत. या प्रसाद बाबाच्या महिला भक्तासोबत नाचताना त्याच्यासोबत मठात वार्तालाप करण्याचे अनेक व्हिडिओ त्याच्या इन्स्टा अकाउंटला पाहायला मिळतात. त्यामुळे त्याच्याकडून शोषण झालेल्या पीडितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता देखील आहे. दिव्य शक्तीची आत्मभूती प्राप्त असल्याचं भासवून ॲपद्वारे लोकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपाययोजनेच्या नावाखाली अश्लील कृत्य तसेच वेश्यागमन करण्यास भाग पाडून मोबाईल ॲपद्वारे हे पाहत विकृत आनंद घेणाऱ्या बाबाच्या जाळ्यामध्ये काही महिला देखील सापडलेल्या आहे. हे धक्कादायक प्रकरण आता समोर आलेलं आहे. तसेच त्याच्या मोबाईलमधील माहितीवरून त्याने अनेक महिलांना ओढले आहे, त्यांचं शोषण केलं आहे का नाही असा संशय मात्र आता पोलिसाला आहे आणि न्यायालयाने या भोंदू बाबाला 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्याचा आदेश दिलेला आहे. तर अशा प्रकारे ह्या भोंदू बाबाचं भिंग जे आहे आता उघडं पडलेलं आहे. मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटतं नक्की
करून सांगा, कारण की आताचे जे बाबा आहेत ते अशा प्रकारचेच बाबा आहेत आणि कोणी कोणावर किती विश्वास ठेवायचा, जे अंधभक्त आहेत आणि जे आता 2025 आहेत 21व्या शतकामध्ये जगत आहेत, त्यांनी सुद्धा आता विचार करण्याची गोष्ट आहे. कारण तर मित्रांनो, तुम्हाला यावर काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघत राहा रास्तक मराठी. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत